उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इलेक्ट्रिक वाहनानं आता प्रवास करणार आहेत। कारण मोदींनी केलेल्या आवाहनानंतर आता मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शिंदे आता इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करतील। इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करण्यासोबतच ताफा देखील कमी होणार असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदेंनी सांगितलं। त्यामुळे मोदींनी केलेल्या या सगळ्या आवाहनावरती एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय स्वीकारलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींच्या आवाहनाला आणि सोबतच आपल्या ताफ्यामधल्या काही गाड्या सुद्धा कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी आता पंतप्रधानांच्या या सगळ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करतील आणि आपल्या ताफ्यामधील सुद्धा गाड्या ज्या आहेत त्या कमी होतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, अखेर आपण बघतोय की एकीकडे भाजपचे नेते मोदींच्या या सगळ्या आवाहनाला धाब्यावरती बसून नियमांचं उल्लंघन करतायत आणि सर्रासपणे गाड्या वापरतायत, आणि एकीकडे एकनाथ शिंदे आता इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करतायत, स्वतः ते इलेक्ट्रिक वाहन वापरण्यावरती भर देतात। काय माहिती आहे? ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आवाहन केलं की ज्या काही पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत त्याचा वापर कमी केला पाहिजे आणि इलेक्ट्रिक वाहनाचा वापर जास्त प्रमाणात केला पाहिजे, त्याचप्रमाणे नेत्यांना देखील आवाहन केलं होतं की आपला जो ताफा आहे हा देखील कमी असला पाहिजे। आणि आज यालाच म्हणजे मोदींच्याच आवाहनाला पाठिंबा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास तर करणारच आहेत, मात्र त्यांच्या ताफ्यामध्ये जे काही वाहनं असतात या वाहनांची संख्या देखील कमी करणार आहेत। त्यामुळे मोदींच्या या आवाहनाला कुठेतरी विरोधकांनी धारेवर धरलेलं पाहायला मिळतंय, तर सत्ताधाऱ्यांकडून याच आवाहनाला पाठिंबा देताना देखील पाहायला मिळतंय। काल देखील अनेक नेत्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर केलेला आपण पाहिलेला आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करत मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देणार आहेत। नक्कीच, धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।